कचऱ्याच्या ठिकाणी सापडलं मोठं घबाड, पोलिसांनी केलंय जप्त। शेगाव शहरात कचऱ्याच्या ठिकाणी मोठं घबाड सापडल्याने शहरात आणि ग्रामीण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मित्रांनो, शेगाव शहरात नेमकं कोणतं घबाड सापडलं आणि पोलिसांनी काय जप्त केलंय हे जाणून घेण्याआधी सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। शेगाव शहरात शुक्रवार दिनांक 28 जानेवारी रोजी रात्रीच्या दरम्यान पोलिसांना एक खात्रीशीर माहिती मिळाली की ती माहिती अशी होती की कचऱ्याच्या मैदानावर संशय येण्यासारखी काहीतरी बाब आहे। मिळालेल्या माहितीवरून शेगावचे ठाणेदार नितीन पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार सापळा रचून शेगाव नगरपालिकेच्या कचऱ्याच्या मैदानाजवळ छापा टाकला। तेव्हा पोलिसांना त्या ठिकाणी 2 क्विंटल 7 किलो गांजा असं मोठं घबाड सापडलंय। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। डोंगरसिंग जुलाल सिंग झाडे वय 47 वर्ष राहणार कुऱ्हा तालुका मोताळा आणि नाग गुलजार शेख राहणार पिंपळखुटा जिल्हा अकोला हे अंधारात गांजाची तस्करी करण्याच्या बेतात होते। या दरम्यान शेगाव शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 2 क्विंटल 7 किलो गांजा जप्त केला आणि डोंगरसिंग जुलाल सिंग झाडे यास ताब्यात घेतले। तर त्याचा दुसरा साथीदार नाग गुलजार शेख हा अंधाराचा फायदा घेत फरार झालाय। आम्ही व आमचा पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील डम्पिंग ग्राउंड जे आहे, डम्पिंग यार्ड जे आहे, त्याच्या पाठीमागे काही इसम गांजा घेऊन येणार आहेत आणि विक्री करणार आहेत। या माहितीवरून आम्ही व आमचा पोलीस स्टेशनचा स्टाफ, DB स्टाफ आम्ही एक ट्रॅप लावला आणि त्या ट्रॅपमध्ये आम्हाला नमूद आरोपी हे मिळून आले। तरी त्या ठिकाणाहून एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला। रात्री पहाटेची वेळ असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन पळाला तो। त्याची गाडी आम्हाला 2 व्हीलर जी वापरती 2 व्हीलर आहे त्याची ती सापडली आहे। त्याच्यामुळे आम्हाला तो निष्पन्न झालेला आहे आरोपी। आणि या आरोपींकडून आम्ही गांजा जवळपास 207 किलोचा गांजा आम्ही पकडलेला आहे, जप्त केलेला आहे। आणि या सर्वांची एकूण जवळपास 42 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। सदरची कारवाई आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सो विश्व पानसरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय अपर पोलीस अधीक्षक सो बुलढाणा व खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेखाली त्यांच्या याच्यानुसार आम्ही केलेली आहे।